सातारा नगरपालिकेचे मुकादम संतोष खुडे यांना आज साताऱ्यातील गुरुवार परज येथे एका कर्मचाऱ्याने लोखंडी फावड्याने मारहाण करीत जखमी केले। या मारहाणीत संतोष खुडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। येथीलच काही कर्मचाऱ्यांनी संतोष खुडे यांना रुग्णालयात दाखल केले। यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे। VM न्यूज मराठी, सातारा। संतोष खुडे त्यानं माझ्या हजेरी येऊन सकाळ सकाळ मला डोक्यात फोरं घातले, न काय घेणं देणं नसता येऊन मला मारलंय त्यानं डायरेक्ट। कोणी मारले काय? सतीश मारुती जाधव। का मारहाण काय झाली काय आता त्यालाच माहिती, काय आमची भांडणं नाही त्यांना नाही। तो येऊन डायरेक्ट मला म्हणला माझं पैसे दे, माझ्याकडे काय त्याचे पैसे नाहीत। ते बघणं म्हणतो पैसे दे मला, आणि मी जरा कुठलं पैसे तू कोणाला इतर पैसे नाहीत माझ्याकडे। पण डायरेक्ट फोरं घेतलं डोक्यात घातलं माझ्या। काल बी घरी चाकी घेऊन आलता देव, 1-2 दिवस फिरत होता गज घेऊन मला देव बघायला। हजेरीच याचा, घरी याचा, हजेरी याचा, मारीन ही करीन। आज सकाळी येऊन माझ्या डोक्यात फोरं घातलं त्यानं। तू नगरपालिकेचा कर्मचारी? नगरपालिकेचा कर्मचारी आहे। कुठं झाली घटना ही? परगाव, गुरुवारपर्यंत सकाळी झाली का? हां।